मान पहिला राहिला पाहिजे, आमचं तेवढंच म्हणणं आहे. बरोबर आहे, चांगलं आहे ना. जर मराठी असल्या तरी तुम्हाला सांगायची वेळ येते, हेच आपलं दुर्दैव आहे. तुम्ही समजताय का? आपलं हेच दुर्दैव आहे. स्वतःहून ते वरती कळवायला पाहिजे होतं. आम्ही तुम्हाला एक विनंती करतोय, लवकरात लवकर जे कारभार आहे इथं आल्यावर मराठी दिसली पाहिजे. तुमच्या इथे बघा विशेष सेवा मराठी आहे ना, बरोबर आहे ना? हा, मराठी आहे, सर्व मराठी आहे. टोटल आपला बोर्ड तर तुम्हाला करायचं आहे ना, तर फुटला असता ना, तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही करणारच. बोर्ड फुटणार म्हणून तुम्ही करणार. पण आमचं म्हणणं आहे स्लीप असेल, कुठलीही भाषा असेल, लोक मराठी आले त्यांच्याबरोबर मराठीमध्ये तुम्ही बोलले पाहिजे. आम्ही त्यासाठी आलेलो आहोत आणि आज आम्ही तुम्हाला पुष्पगुच्छ कुठे मराठी इंग्लिश आहे सर्व पहिले मराठी, आम्ही माझ्या सिनियरला सांगून हॅलो विभाग अध्यक्ष आहेत. आज आम्ही साहेब तुम्हाला हे दोन गोष्ट देतोय. हे गुलाबाचं फुल आहे, हे आम्ही तुम्हाला प्रेमाने देतोय. ठीक आहे, हे आजच्या दिवसात जर ह्यानंतर जर तुम्ही नाही केलं तर हे दगडांनी आम्ही याच्यानंतर आपल्याला हे भेटणार. ठीक आहे, म्हणून आम्ही दोघे तुम्हाला देतोय. तुम्हाला दगड पाहिजे की पुष्पाचं फुल पाहिजे गुलाबाचं, आणि तुम्ही ठरवायचं. साहेब बरोबर आहे ना? तुम्ही मी काय म्हणतोय, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही बघा. आम्ही तुम्हाला आज गुलाबाचं फुल देतो. आज कुठलंही काचं बिचं आम्ही फोडत नाही. आम्हाला पोलीस स्टेशननी पण सांगितलंय जे असेल ते कायद्याने करा. आज आम्ही कायद्याचं पालन करेल. जर तुम्ही मराठी भाषेचा मान सन्मान ठेवणार नाही तर उद्या कायद्याचं पालन होणार नाही. हे घ्या, सांभाळून ठेवा आणि तुमच्या ऑफिसमध्ये ठेवा. म्हणून तुम्हाला माहित पडत राहील हे मनसे जे लिहिलेलं आहे तुम्हाला डोक्यात फिरत आहे, बाबा आपल्याला मराठी करायचं आहे, आपल्याला मराठी करायचं आहे. अहो तरी पण आम्हाला तुम्हाला बोलावं लागतंय ना, आम्हाला तुम्हाला बोलावं लागतं. जात आहे आता येस बँक मध्ये आला आहात, काय मागणी काय आहे? वेदांत सर बाईट नंतर द्या सर. काय तुमचं म्हणणं काय आहे? सर बाईट नंतर करूया. एकंदरीतच चांदिवलीतली दृश्य पाहिली. चांदिवलीमध्ये येस बँकेमध्ये मनसेचे कार्यकर्ते शिरले आणि त्यांनी पुष्पगुच्छ देत आणि मनसे लिहिलेली एक वीट देत जे आहे तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की संपूर्ण व्यवहार हे मराठीत झाले पाहिजे, नाहीतर मनसेचा दणका त्यांना बसणार आहे. तर यानंतर थेट लोकसभेत एक महत्त्वाची घडामोड घडणार आहे. त्या संदर्भातली बातमी आहे ती म्हणजेच वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत सादर होणार आहे. बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीच्या बैठकीमध्ये यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. तर भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटानं आपल्या सगळ्या खासदारांना आज लोकसभेत उपस्थित राहण्याचं व्हीप जारी केलेलं आहे. या विधेयकावरती सभागृहात सुमारे 8 तास चर्चा होणार आहे आणि नंतर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू उत्तर देतील. विधेयक मंजुरीसाठी मतदान घेतलं जाण्याची शक्यता आहे. लोकसभेमध्ये मॅजिक फिगर 272 आहे, ज्यानुसार हे विधेयक मंजूर झाल्याचं कळेल. तर शिवाय वक्फ सुधारणा विधेयक नेमकं काय आहे हे जाणून घेणं यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तेच आपण सविस्तर जाणून घेऊयात. तर आपण पाहतोय आधी वक्फ बोर्डावरती मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं. आता गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश यात बंधनकारक करण्यात येणार आहे. आधी बोर्डात 8 पैकी 4 सदस्य निवडून जायचे आणि 4 सदस्यांची निवड सरकारकडून व्हायची. आता किमान 2 गैर मुस्लिम सदस्य असणार आहेत. वक्फ ट्रिब्युनलचा फैसला अंतिम असायचा. कोर्टात आव्हान देता येत नव्हतं. त्यांनी घेतलेल्या निर्णयांना आता वक्फच्या कुठल्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात जाता येणार आहे. शिवाय आधी मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्म कार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूवरती वक्फचा दावा असायचा. मात्र आता जमीन दान केली नसेल आणि त्यावरती मशीद असेल तर ती संपत्ती वक्फची होणार नाही. मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार हे आयुक्तांना असायचे आधी. आता जिल्हाधिकारी वक्फच्या जमिनीचे सर्वेक्षण करणार आहेत. तर वक्फ विधेयकाला ठाकरे गट मात्र पाठिंबा देणार की विरोध असा प्रश्न उपस्थित होतोय. ठाकरे गट विधेयकाच्या विरोधात मतदान करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर आता सस्पेन्सही वाढलाय.
लाडक्या उद्योगपतींसाठी वक्फ बोर्ड विधेयक आणलं असं राऊत म्हणाले, म्हणून आता ठाकरे गट याला विरोध करणार आहे का असाही प्रश्न, अशी चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे साहेबांनी जी भूमिका आम्ही एक मान्य केलेली आहे सगळ्यांनी, शिवसेना पक्षप्रमुखांनी, ती भूमिका आमच्या खासदारापर्यंत पोहोचलेली आहे. जेव्हा मतदान होईल त्यानंतर आमचे लोक बाहेरून सांगतील ना. आम्ही पळपुटे नाही. जी भूमिका आम्ही स्वीकारली आहे ती स्वीकारली. आमच्याकडे तळ्यात मळ्यात भूमिका, एखादी गोष्ट जरी मला पटली नाही आणि मला माझ्या पक्षाचा आदेश आला, आधी माननीय बाळासाहेब ठाकरे होते, आज उद्धव ठाकरे साहेब आहेत, त्यांनी जर मला आदेश दिला तर तो आदेश तसाच्या तसा पालन करण्याचं माझी मानसिकता आहे. मी माझ्या पक्षाच्या आदेशाला बांधील आहे. आमच्या पक्षानं व्हीप काढलेला आहे आणि तो व्हीप स्पष्ट आहे. आम्हाला त्यांनी हिंदुत्व अजिबात शिकवू नये आणि वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे. 2.5 लाख कोटींची या प्रॉपर्टीवरती सरकारमधल्या काही, सरकारच्या जवळ असलेल्या काही लाडक्या उद्योगपतींचा डोळा असावा आणि त्यासाठी हा कार्यक्रम आज सुरू होईल. की वक्फ बोर्डाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे? शून्य संबंध आहे. वक्फ बोर्डाचा आणि प्रॉपर्टीचा संबंध आहे. जिथे प्रॉपर्टी आहे तिथे हे हिंदुत्व आणतात. तर तब्बल 8 तास या विधेयकावरून आज लोकसभेत खडाजंगी होणार आहे आणि त्याची प्रत्येक अपडेट साम टीव्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण तुर्तास राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत, त्या सगळ्यांवरती सुद्धा आपल्याला त्याचा आढावा घ्यायचा आहे. अगदी वेगवान स्वरूपात घेऊयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून. राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आहे. सोसाट्याचा वारा आणि गारा पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. तर पुढील 4 दिवस वातावरण ढगाळ राहणार असल्याचा अंदाज आहे. सांगलीत खानापूर, तासगाव आणि वाळवा तालुक्यात अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. खानापूर आणि तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. दिवसभर उन्हाचा चांगला कडाका बरसत होता, मात्र संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळालाय. नागपुरात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण असल्यानं तापमान 5.5 अंशांनी खाली आलं. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. लातूर शहरासह ग्रामीण भागात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तर अवकाळी पावसामुळे शहरातील व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या शेती पिकांचं आणि फळ बागांचंही मोठं नुकसान झालेलं आहे. पुढील 2 दिवस लातूर जिल्ह्यात पावसाचा अंदाजही देण्यात आलेला आहे. मुंबईत विचित्र तापमान अनुभवायला मिळालंय. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या, तर मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरणामुळे असह्य उकाडाही जाणवू लागलाय. आजही मुंबईत वातावरण ढगाळ राहणार असून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर तापमानाचा पारा 35 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे. रायगड जिल्ह्यात 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे आणि त्यातच हवामान विभागानं दिलेल्या येलो अलर्टमुळे आंबा उत्पादक धास्तावलेत. हाती आलेला आंबा, काजूचं पीक गळून पडण्याची शक्यता आहे. अवकाळीमुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होतीये. ठाण्यात ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई असून ही अडचण दूर करण्यासाठी योजना राबवण्यात येत आहेत. पण योजना गाव पातळीवरती राबवणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांची 34 पैकी 22 पदं रिक्त आहेत आणि त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावरती पाणी टंचाईची समस्या कशी दूर होईल असा प्रश्न नागरिक विचारतायत. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील अनेक गावांवरती भीषण पाणी टंचाईचं संकट कोसळलंय. पिण्याच्या पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झालाय. टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनानं वारंवार मागणी केली आहे. मुरबाड तालुक्यातील ग्रामीण आदिवासी पट्ट्यामध्ये आणि शहरी भागात पाणी टंचाईच्या निवारणासाठी कृती आराखडा मंजूर करण्यात आलाय. 32 गावं आणि 44 पाड्यांना 1,93,00,000 खर्च अपेक्षित आहे. सोबतच जलजीवन मिशन अंतर्गत 189 योजना मंजूर झाल्या आहेत.
आणि आता एक मोठी बातमी बघतोय, मनसेनं फलकबाजी करत राज्य सरकारला डिवचलेलं आहे. कल्याण शिरूर रस्त्यावरती मनसे नेते राजू पाटील यांनी उपहासात्मक बॅनर लावलेत. पलावा पुलासंदर्भात हे फलक लावले असून 31 एप्रिलला कुणाल कामराच्या हस्ते पुलाचं उद्घाटन होणार असा मजकूर यात लिहिण्यात आलेला आहे. काही वर्षांपासून या पलावातल्या 2 पुलाचं काम आता सुरू झालेलं आहे, मात्र अजूनही ते पूर्ण झालेलं नाहीये. म्हणून राजू पाटील यांनी हे बॅनर लावल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर पुन्हा 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा आढावा. नाशिकच्या कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणावरती कांद्याची लागवड झाली आहे, मात्र वाढत्या तापमानाचा कांद्याला फटका बसणार आहे. उष्णतेमुळे कांदा पात जी आहे ती पिवळी पडून त्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मोठी बातमी सध्या आपण पाहतोय, सोन्याच्या दराचा नवा उच्चांक आता पाहायला मिळतोय. सोन्याचा दर पहिल्यांदाच 94,000वरती पोहोचलेला आहे. 24 कॅरेटसाठी सोन्याचा दर 94,000 इतका झालेला आहे. लग्नसराई आधीच सोन्यानं आता विक्रमी दर गाठलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय सोन्याचे भाव वधारले आहेत. मुख्य संपादक निलेश खरे जे आहेत आपल्यासोबत जोडलेले आहेत. निलेश सर, काय सांगाल, हे जे सोन्याचे भाव उच्चांकी पातळी गाठतायत यामागे नेमकी कारणं काय? मुख्यतः 94,000चा टप्पा हा रिटेल बाजारात पाहायला मिळतोय. ज्या स्वरूपामध्ये ठोक बाजाराचा जर विचार केला तर साधारण 93,617 रुपये हा आत्ताचा बाजारभाव सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. जिओ पॉलिटिकल सिच्युएशन ही पूर्णतः बदललेली आहे आणि अमेरिकेनं जे टेरिफ पॉलिसी जगातल्या वेगवेगळ्या देशांवर अमेरिका जे टेरिफ प्लॅन लावणार आहे त्याची घोषणा आज होणार आहे आणि त्या अगोदर जगातल्या वेगवेगळ्या रिझर्व्ह बँकांनी मोठा साठा विकत घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे मोठी खरेदी सोन्यामध्ये पाहायला मिळत असल्यामुळे सोन्याचे भाव सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहेत. सोनं हे 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम इतक्यापर्यंत पोहोचेल अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि त्याच्या जवळपास आता हा भाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशीच राहिली आणि येत्या काळामध्ये इराण आणि अमेरिकेचं युद्ध झालं तर हे भाव 1 लाखापर्यंत सहज पोहोचताना पाहायला मिळतील आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं सोन्याचं स्वप्न जे आहे ते अत्यंत स्वप्न हे पूर्णत्वाला येईल अशी कोणतेही चित्र जे आहे ते सध्या तरी दिसत नाही. सातत्यानं भाव वाढताना पाहायला मिळतात. धन्यवाद निलेश सर, अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भातली दिली आहे. एकंदरीतच लग्नसराईच्या पार्श्वभूमीवरती हे जे भाव उच्चांकी पातळीवर जात आहेत त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार असल्याचं यातून कळत आहे आणि नेमकं कारण काय ही तर सविस्तरपणे आत्ताच पाहिली आहेत. आणि यानंतर पुन्हा बातम्यांचा अगदी वेगवान आढावा. रायगड जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे काढणी करून शेतात ठेवलेल्या कांद्याचं नुकसान होतंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता कांदा उलथवणीचं काम हाती घेतलंय. जालना घनसावंगी तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळतोय. शेवगड गावामध्ये रब्बी हंगामातील गहू मका पिकांचं मोठं नुकसान झालंय. बेमोसमी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. वाडा तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं भाजीपाल्यासह अन्य पिकांवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. वाडा तालुक्याचे कमाल तापमान सध्या 39 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत जात आहे आणि यामुळे पिकांच्या वेलीला लागणारी फळं करपत आहेत. त्यात ढगाळ वातावरणामुळे रोगराईची भीती आहे. अमरावती विभागात 24 वर्षांमध्ये तब्बल 21,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. बदलतं हवामान, शेतीचा वाढत चाललेला उत्पादन खर्च आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं विदर्भातील शेतकरी हवालदिल झालाय.
वाशिम पालिकेनं पहिल्यांदाच उच्चांकी कर वसुलीचं उद्दिष्ट पार केलंय. 13 कोटी 10 लाख रुपये कर वसुली झाली आहे आणि यात प्रामुख्यानं पाणी कराचे 2 कोटी रुपये जमा झाले. मागील 2 महिन्यांपासून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवली होती. अगदी रस्त्यावरती उतरून कर वसुलीसाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुद्रांक शुल्कामध्ये 2 ते 5% वाढ झाली आहे. दरवाढ करताना बांधकाम व्यावसायिक दस्तलेखणी यांची मुद्रांक जिल्हाधिकारी स्तरावरती बैठक घेण्यात आली आणि यावेळी वार्षिक मूल्य दराच्या तक्त्यासोबत मुद्रांकांचे दर निश्चित केले गेले. भिवंडी पालिकेकडून प्लास्टिक विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कारवाई करूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे. सार्वजनिक रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अशा पिशव्यांचा खच दिसतोय. वारंवार जनजागृती करूनही परिस्थिती बदलत नाहीये आणि म्हणून अधिक कडक कारवाईची मागणी होतीये. पडसीन तसंच LED प्रकाश झोतानं होणाऱ्या मासेमारीला 12 सागरी मैलांपर्यंतच्या जलधी क्षेत्रात बंदी आहे. पण सरकारी अनुदानित डिझेल वापरून अशी मासेमारी अजूनही सुरूच आहे. ही बाब कोळी युवा शक्ती संघटनेनं आयुक्त आणि मत्स्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली आहे आणि कारवाईची मागणी केली आहे. बुलढाण्यात गाड्यांचा विचित्र अपघात झालाय. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले. खामगाव शेगाव रोडवरती जयपूर लांडे फाट्यावरती अपघात झाला. एसटीला कारची मागून धडक बसली आणि त्यानंतर ट्रॅव्हल्स धडकली. जखमींवरती खामगावमधील स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणि आता थेट आपण जातोय वर्ध्यामध्ये. वर्ध्यातील आष्टीच्या बांबर्डा गावातील हनुमानाच्या मंदिरात अस्वलाचा धुमाकूळ पाहायला मिळालाय. तर गावात अस्वल शिरल्याची बातमी मिळताच वन विभागानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली करण्यात आलं. दरम्यान हनुमान मंदिरात अस्वल पाहून गावकऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. देवा खराब करते. अरे बाप रे, नारायण भाऊ तो खतरनाक माणूस आहे भाऊ. आणि यानंतर आता आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेतोय. राजकीय बातम्यांचा आढावा आहे न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती आहेत. बीडमध्ये दाखल होताच अजित पवार चांगलेच संतापले. अजित पवारांनी अधिकाऱ्यांना पैलावरती घेतलं. अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती झाली. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावरती आहेत. मात्र धनंजय मुंडे अजित पवारांसोबत नाही आहेत. धनंजय मुंडेंनी प्रकृती ठीक नसल्याचं कारण दिलंय आणि त्यामुळे एकीकडे अजित पवार बीडमध्ये तर दुसरीकडे धनंजय मुंडे मात्र उपचारासाठी मुंबईत आहेत. अजित पवारांच्या बीड दौऱ्यामध्ये विना अनुदानित शिक्षक आक्रमक झालेत. त्यांनी अजित पवारांना न्याय द्या अशा घोषणा दिल्या. शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली होती आणि त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी 9 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. शिंदेच्या शिवसेनेनं राज ठाकरेंना डिवचलंय. शिंदे सेनेनं गंगाजल शुद्धचे पण काहींच्या विचारांचं काय असा मजकूर असलेला भला मोठा एक बॅनर शिवसेना भवनासमोर लावलाय. राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात गंगा नदीच्या प्रदूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि याच मुद्द्यावरून समाधान सरवणकरांनी राज ठाकरेंना डिवचलंय. आज संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे. या विधेयकाला ठाकरेंची शिवसेना विरोध करणार असल्याची माहिती आहे. ठाकरे गट इंडिया आघाडीसोबत राहणार असल्याचं कळतंय. तर इंडिया आघाडीच्या काल झालेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्षाचे सगळे खासदार या विधेयकाला विरोध करणार असल्याची माहिती आहे. औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडलाय असे बॅनर्स मनसेकडून झळकावण्यात आलेले आहेत. तर खुलताबादकडून कबरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती हे बॅनर दिसत आहेत.
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांनी काल रात्री अचानक धाड टाकली. दहिसर नाक्यावरती त्यांनी रात्री 11 वाजता दूध वाहतूक करणारी वाहनं थांबवली आणि स्वतः त्यांची तपासणी केली. तर दिशा सालियन संशयास्पद मृत्यू प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवरती आज मुंबई हायकोर्टात सुनावणीचा होणार आहे. सतीश सालियन NIA मार्फत चौकशीची मागणी करतील, तर आमदार आदित्य ठाकरे, अभिनेता दिनू मोरिया आणि सूरज पानसोली यांच्यावरती गंभीर आरोप या याचिकेतून करण्यात आले. अखेर राज्यात बाईक टॅक्सीला मान्यता मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळानंही मंजुरीचा ठसा उमटवलाय. 1 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. बाईक टॅक्सीचे दर हे रिक्षा आणि टॅक्सीपेक्षा 3 पट कमी असतील असे संकेतच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत. महाड परिवहन आगाराला 5 नवीन बस उपलब्ध करून दिल्या आहेत. तसंच आणखी 40 नव्या बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 4 ते 5 वर्षांपासून रखडलेल्या महाडचं नवं स्थानकाचं काम सध्या वेगानं सुरू आहे. साधारण मे पर्यंत नव्या स्थानकातून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचं मंत्री भरत गोगावले म्हणाले. बातमी उद्योगपती रतन टाटांच्या संदर्भात आहे. उद्योगपती रतन टाटांच्या मृत्यूपत्रात संपत्तीच्या वाटणीबद्दल माहिती समोर आली आहे. रतन टाटांची सुमारे 3,800 कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज आहे आणि या संपत्तीपैकी सर्वात मोठा भाग दान धर्मासाठी दिलेला आहे. बहिणींना 800 कोटी दिलेत आणि यामध्ये बँक FD, कलाकृती आणि घड्याळ यासारख्या भौतिक मालमत्तांचा समावेश आहे. तर भावाला जुहूच्या मालमत्तेत अर्धा वाटा देण्यात आलेला आहे. रतन टाटांचे जवळचे मित्र मेहली मिस्त्री यांना अलिबागमधील मालमत्ता आणि 3 तोफांचा संग्रह दिलाय. रामायणातील जटायू तुम्हाला अगदी माहीतच असेल, पण आता या जटायूचे अवशेष सापडले तसा दावा करण्यात आलेला आहे. जटायूचे अवशेष असल्याचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. पण खरंच जटायूचे अवशेष अजून आहेत का याची आम्ही पडताळणी केली आहे. तेव्हा आम्हाला काय सत्य कळालंय तुम्ही पहा. रामायणातील जटायूचे सापडले अवशेष. पर्वतावर सापडलेले अवशेष खरंच जटायूचे? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय. यामध्ये दावा करण्यात आलाय की हे अवशेष जटायूचे आहेत. 3000 वर्षांपूर्वीच्या रामायणात उल्लेख असलेल्या या जटायूचे अवशेष आता सापडल्याचा दावा करणारा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होत आहेत. या मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. रामायण काळातील जटायूचे अवशेष सापडलेत. मेरठ जवळील जटायू पर्वतात खोदकाम करताना हे अवशेष आढळले. अवशेष पुरातत्व विभागानं ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. सीतेच्या रक्षणासाठी जटायूनं रावणाशी युद्ध केलं होतं. त्यावेळी जटायू पक्षी मारला गेला अशी आख्यायिका आहे. मात्र आता हा व्हिडिओ व्हायरल केल्यानं खरंच हे जटायूचे अवशेष आहेत का? अजून हे अवशेष असू शकतात का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ मेरठमधील असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. व्हायरल व्हिडिओतील अवशेष जटायूचे नाहीत. पर्वताचं खोदकाम करताना काही अवशेष आढळले. आढळलेले अवशेष हे जटायूचे नाहीत. अवशेष पुरातत्व विभागानं ताब्यात घेतलेत. पुरातत्व विभागाकडून या अवशेषांची तपासणी केली जातीये. त्यामुळे आमच्या पडताळणीत सापडलेले अवशेष हे जटायूचे असल्याचा दावा असत्य ठरलाय. रामायणातच या जटायूचा उल्लेख आढळलाय. त्याचे अवशेष कुठेही सापडलेले नाहीत. सध्या काही ना काही व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल केली जातीये. त्यामुळे यावर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.